लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। बस स्थानक आणि थांब्यावरील गर्दीत भामटे महिलांचे अलंकार हातोहात लांबवतात। नुकत्याच वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या 2 घटनांमध्ये भामट्यांनी सुमारे 4.5 लाख रुपये किमतीच्या अलंकारावर डल्ला मारलाय। या प्रकरणी अडगाव आणि सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आशा सुरेश सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्या शनिवारी शहरात आलेल्या होत्या। सायंकाळच्या सुमारास सूर्यवंशी या परतीच्या प्रवासासाठी छत्रपती संभाजीनगर नाका भागातील थांब्यावर गेलेला असताना ही घटना घडली। चित्तेगाव येथे जाण्यासाठी त्या महामंडळाच्या बसमध्ये चढत असताना गर्दीची संधी साधत अज्ञात भामट्यानं त्यांच्या गळ्यातील 40,000 रुपये किमतीचे आणि 2 तोळे वजनाचे गंठण, मंगळसूत्र हातोहात लांबवलं आहे। ही घटना बस मार्गस्थ झाली असताना निदर्शनास आली। या प्रकरणी अडगाव पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली असून पोलीस पुढील तपास करतात। तर दुसरी घटना ठक्कर बाजार बस स्थानकात घडली आहे। जयवंताबाई निवृत्ती गुंजाळ यांनी याबाबत फिर्याद दिली आहे। गुंजाळ या गुरुवारी आपल्या नाती सोबत घेऊन शहरात आलेल्या होत्या। सायंकाळच्या सुमारास त्या परतीच्या प्रवासासाठी ठक्कर बाजार बस स्थानकात गेलेल्या असताना चोरीची घटना घडली। नाशिक इगतपुरी बसमध्ये आजी आणि नात चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे 1,04,000 रुपये किमतीचे डोरले हातोहात लांबवले आहे। या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।